कडे देवदर्शनही झालं होतं, प्रचंड संपत्तीही होती, मनुष्यबळ होतं, सगळं होतं रावणाकडे. पण रावणाच्या जीवनामध्ये सत्संग नव्हता, साधूची संगती नव्हती, म्हणून देव भेटूनही काही उपयोग झाला नाही. माझ्या टाकरखेड्यामधल्या सर्व भाविकांनो, तुमच्याकडे संपत्ती किती आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही गरीबच आहात, मान्य आहे. सामान्य परिवार आहे, मान्य आहे. 4 लोकांपेक्षा जास्त तुमचं मोठं कुटुंब नाही, मान्य आहे. असं काही मोठं पदही तुमच्याकडे नाही, काही हरकत नाही. आणि इव्हन आयुष्यभर टाळ वाजून देवसुद्धा भेटला नाही, काहीच हरकत नाही. पण बाबांचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आहे, गुलाब बाबांचा संग तुमच्या जीवनामध्ये आहे. तुमच्या एवढं दुसरं कुणीच भाग्यवान नाही. तुम्ही खरे भाग्यवान आहात. गुलाब बाबांचा वरदहस्त जर आपल्या माथ्यावर असेल तर खरे भाग्यवान आहोत आपण, ज्याच्या जीवनामध्ये साधूची संगती. तुम्ही म्हणाल बाबांचं शरीर दिसत नाही ना आता, बाबा संजीवन समाधीमध्ये बसलेले आहेत. आजही अंतःकरणातून बाबांना हाक द्या. बाबा प्रत्यक्षात तुम्हाला नाही दर्शन दिले तर मग मला बोला, प्रत्यक्षात दर्शन देतील तुम्हाला. तो भाव तुमच्या अंतःकरणातला जागा होणं फार गरजेचं आहे. संत आपल्या भक्ताला सोडून कधीच कुठे जात नसतात. त्या भक्ताच्या अवतीभोवती प्रत्येक श्वासाला आणि प्रत्येक क्षणाला फिरत असतात. फक्त त्या भक्ताचा भाव तसा असावा. साधूचा आपल्या भक्ताबद्दल भाव कसा असतो माहितीये? जेथे जातो जेथे जातो तेथे तू माझा सांगा, जेथे जातो तेथे तू माझा सांगा, जेथे जातो तेथे तू माझा सांगा, ते जातो तेथे तू माझा सांगा, जेथे जातो तेथे तू माझा सांगा, जेथे जातो तेथे तू माझा सांगा. चालविशी हाती धरुनिया, चालविशी हाती धरुनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगा, 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 माझा सांगा. चालविशी हाती धरोनिया. बाबांच्या चरणावर ज्याची अडीग श्रद्धा आहे त्याला स्वतःच्या जीवनाची काळजी करण्याची काहीच गरज नाही. बाबा त्याचं जीवन चालवतात. तर भाग्यवान आहोत आपण, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सत्संग आहे. माझ्या ताई दादांनो, तुम्हाला या जगात सगळं तुमच्या प्रारब्धानं मिळेल, पण सत्संग हा पुण्याईनं मिळेल. पुण्यवान आहात तुम्ही, खरे भाग्यवान आहात की तुमच्या जीवनामध्ये ही सत्संगती प्राप्त झाली. जगाच्या बाजारी मिळे सर्व काही, परी संत भेटी दुर्लभ होणे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, 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 तारी वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन,
भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन जगाच्या भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता वैष्णवी ताईंसाठी टाळी वाजवूयात आपण सगळ्या. फार सुंदर. भाग्यवंता घरी भजन कीर्तन जगाच्या बाजारी मिळे सर्व काही परी संत भेटी दुर्लभ होणे. सत्संग हा दुर्लभ आहे पण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तो प्राप्त झाला. खरे भाग्यवान आपण आहोत आणि परम भाग्यानं आपण इथे शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी बसलेलो आहोत. या शिवमहापुराण ग्रंथाची रचना व्यासांनी केली. पण व्यासांना 18 पुराणांची रचना करण्याची प्रेरणा कशी मिळाली तर हा सुद्धा ईश्वरीय संकेत आहे. व्यासांनी 18 पुराणांची रचना केली. पद्मपुराण, विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्नेय पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, स्कंद पुराण, ब्रह्मांड पुराण. अठरा पुराणामध्ये आपण शिवमहापुराण कथेचं चिंतन करणार. या शिवमहापुराणची रचना सगळ्यात पहिले भगवान शंकरानं स्वतःच्या मनामध्ये गेली. आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं हे शास्त्र भगवान भोलेनाथानं नंदी महाराजांना सांगितलं. नंदी महाराजांना शिवमहापुराण कथा सांगत असताना तिथे ब्रह्मदेव स्वतः येऊन बसले आणि ब्रह्मदेवानं नंदी महाराज जी कथा ऐकत आहेत ती कथा त्यांनी स्वतः श्रवण केली. ब्रह्माजीनं ऐकलेली कथा नारदजीनं श्रवण केले. नारदजीकडनं ती कथा व्यासांपर्यंत पोहोचले आणि व्यासांनी 18 पुराणांची रचना करत असताना शिवमहापुराण ग्रंथाची रचना केली. या शिवमहापुराण ग्रंथाचं वर्णन असं आहे. जसं भागवत हे 12 स्कंदाचं आहे तसं शिवमहापुराणमध्ये 7 संहिता आहेत. शिवमहापुराणमध्ये 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोक आणि 7 संहिता. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता आणि उमा संहिता अशा 7 संहिता आहेत. शिवमहापुराण ग्रंथामध्ये व्यास महाराज सांगतायत प्रारब्धानं सगळं मिळेल जे असेल ते प्रारब्धामध्ये, पण पुण्याईनं कथा ऐकायला मिळेल. जन्मांतरे भवेत पुण्यम महदस्य सुधीमतः. याचा अर्थ असा आहे
शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी पुण्यच असावं लागेल. पुण्याशिवाय ही कथा तुम्हाला अशी ऐकायला मिळणार नाही. ही शिवमहापुराण कथा आम्ही का श्रवण करावी, याच्या पाठीमागे कारण काय, याचा फायदा काय आम्हाला. बऱ्यापैकी माणसाची मानसिकता अशी आहे, आता लोकांची टेंडन्सी अशी आहे, कोणताही कर्म, कोणतीही क्रिया, कोणताही उपक्रम, कोणतेही कष्ट माणसं फायद्याशिवाय घेत नाहीत. आता फायद्याशिवाय काहीच करत नाहीत लोक. मग शिवमहापुराण कथा मी का ऐकावी, याचा आम्हाला फायदा काय. शिवमहापुराण कथेमध्ये तुमच्या प्रपंचातला कुठलाही प्रश्न असू दे, त्या प्रत्येक प्रश्नांचा उलगडा या शिवमहापुराण कथेमध्ये आहे. एक प्रापंचिक, व्यावहारिक, सामाजिक कोणतीही समस्या असू द्या, त्या समस्येचं समाधान या शिवमहापुराण कथेमध्ये आहे. आणि शिवमहापुराण कथा सज्जनानं ऐकू दे, त्याचं कल्याणच होईल. पण एखाद्या दुर्जन पापी व्यक्तीनं ती कथा ऐकू दे, त्यांचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे फक्त ही सज्जनाचंच कल्याण करणारी कथा आहे असं अजिबात नाही, तर दुर्जनाचा सुद्धाही उद्धार करण्याची ताकद या शिवमहापुराणमध्ये आहे. भगवान भोलेनाथाच्या संदर्भातल्या अनेक गूढ गोष्टी, त्यांची भक्ती, त्यांची उपासना कशी करावी, त्यांचं पूजन कसं करावं, पूजन केल्यानंतर फायदा काय, या सगळ्या गोष्टी शिवमहापुराणमध्ये आहेत. आणि एक गोष्ट कान देऊ नाही का, भगवान शंकराचं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मोलाचं स्थान काय, याचा कधी आपण अभ्यास केला. या पृथ्वीचे मालक भगवान शंकर आहेत. पंचमहाभूतापासून हे विश्व निर्माण झालेलं आहे. पंचमहाभूतांपासून ते पंचमहाभूत पृथ्वी, तेज, जल, वायू आणि आकाश, या पंचमहाभूतापासून हे ब्रह्मांड निर्माण झालं, ही पृथ्वी निर्माण झाली. आणि पंचमहाभूतापासूनच आपला देह सुद्धा तयार झाला. 5 देवांच्या आशीर्वादानं ही पंचमहाभूत निर्माण झाली. आकाश भगवान श्री विष्णू पासून निर्माण झालं. जल गणपती बाप्पांकडनं निर्माण झालं. अग्नीची देवता मा जगदंबा आहे. वायूची देवता भगवान सूर्यनारायण आहेत. तर पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत. या पृथ्वीचा मालक कोण, तर भगवान भोलानाथ आहे. म्हणून मालकाला माणसानं मान्यता द्यावी, कधीतरी मालकाला नमस्कार करावा. पण आता लोक म्हणतात आम्ही महादेवाला मानत नाहीत. हे थोडंसं आपलं अज्ञान आहे. खरं पाहता कुठला देव वेगळा नाहीये, सगळे देव एकच आहेत. आणि देव पंचायतांमध्ये महादेवाचं मोलाचं स्थान आहे. महादेव या पृथ्वीचे मालक आहेत. हयातामध्ये भले तुम्ही महादेवाला मानणार नाहीत, पण मेल्यावर महादेवाशिवाय पर्याय नाही. आपल्याला घेऊन जाणारा भगवान शंकराचे दूत यमदूत आहेत. आणि शेवटी तुम्ही उभ्या आयुष्यात शिवमंदिरात जाऊ नका, पण मेल्यानंतर स्मशानात जावंच लागतं. स्मशान हे भोलेनाथाचं ठाण आहे, ठिकाण आहे, ते स्थान आहे त्यांचं. शेवटी का असे ना गाठ घ्यावीच लागते. म्हणून कधी कधी भोलेनाथ म्हणतात आयुष्यभर माझ्यापासून तोंड दरवत फिर, या गल्लीतून त्या आळीतून या गावाला त्या गावाला फिरत राहा, पण शेवटी का असे ना तुला माझ्याकडे यावंच लागणार आहे. का, या पृथ्वीचा पती महादेव आहेत. या पृथ्वीचा मालक कोण आहे, महादेव आहेत. आणि त्या महादेवाचं आपल्या जीवनामध्ये स्थान काय, त्यांचं महत्व काय. मालकाला जर आपल्याला किंमतच दिली नाही तर आपल्याला सुख मिळेल का. संसारात जे सगळं दुःख चाललेलं आहे ना, आपण आपल्या कर्तव्याला पाठ फिरवली, त्या कारणानं आपण दुःखी आहोत. ज्या दिवशी तुम्हाला तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य कळेल, त्या दिवसानंतर तुमच्या जीवनातलं दुःख नावाची गोष्ट संपून जाईल. माझं बोलणं तुम्हाला अधिक लक्षात यावं त्याच्यासाठी कान देऊ नये का. मालकाला मान्यता दिली पाहिजे.
मला सांगा, नवीन सून आली घरामध्ये आणि तिनं सासूला विचारलंच नाही सासूबाई केवढ्याची, सासू तिला खाल्लेलं अन्न पचू देईल का? अन्न गोड लागू देईल का सासू? टाकरखेडा सासू जगदंबेचा अवतार घेऊन त्याच्या समोर उभी राहील. तसं नवीन सुनेचं कर्तव्य आहे साधूला मान द्यावा, तिचं दर्शन घ्यावं, रोज तिचा आदर करावा. तसं पृथ्वीवर स्वतःला म्हणतो ना, एवढा प्लॉटचा मालक मी, पण मेन मालकाला सुद्धा माणसानं मानलं पाहिजे. भले तुम्ही 1000, 2000, 5000, 10,000 स्क्वेअर फूट जमिनीचे मालक असाल, पण या पूर्ण पृथ्वीचा जो मालक आहे त्याला मान द्यायला शिकलं पाहिजे आपण. त्याच्याशिवाय त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला सुख मिळू शकत नाही. या पृथ्वीचे मालक भगवान भोलेनाथ आहेत आणि ही पूर्ण पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीवरच्या दगडामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे. म्हणून तर म्हणतात पृथ्वीवरचा प्रत्येक कंकर हा शंकर आहे. हर कंकड में शंकर आहे. प्रत्येक दगडामध्ये भगवान शंकर भोलेनाथ बसलेले आहेत, त्यांचं वास्तव्य आहे. म्हणून दगडाला कधी दगड म्हणू नये, त्याच्यामध्ये आपल्याला शंकराचं दर्शन व्हावं. पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, पूर्ण पृथ्वी. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, भगवान भोलेनाथाला श्री विष्णू शिवाय करमतच नाही. भगवान भोलेनाथाला विष्णू शिवाय करमत नाही. भोलेनाथ म्हणतात, नारायणा खूप दिवस झाले तुम्ही मला भेटायलाच आले नाही, मला भेटायला या ना. कोण म्हणतं? भगवान भोलेनाथ म्हणतात, नारायणा मला भेटायला या. खूप दिवस झाले तुम्ही मला वैकुंठावरनं इथे या पृथ्वीवरती मला भेटायला आलेच नाही तुम्ही. पृथ्वीवर तुम्हाला वैकुंठ दाखवता येईल का? पृथ्वीवरचा वैकुंठ दाखवता येईल नाही, पण पृथ्वीवर कैलास आहे हे दाखवता येईल की नाही? बऱ्याच लोकांची कैलास यात्रा सुद्धा झाली असेल, मानस सरोवर यात्रा सुद्धा झाली असेल. कैलास दाखवता येतो. अशी एक पहाडी आहे, असा एक पर्वत आहे, तिथे भगवान शंकराच्या वास्तव्याचं ते ठिकाण. नारायणाला म्हणतात, नारायणा या मला भेटायला, तुमच्याशिवाय करमत नाही. तर नारायण म्हटले, भोलेनाथ मी खूप वेळा तुम्हाला भेटायला आलो, बरं मी खूप वेळा भेटायला आलो, पण तुमच्या जवळ आलो, या पृथ्वीच्या जवळ आलो, पृथ्वीवर पाय कुठे ठेवू मला तेच कळाना, म्हणून मी पुन्हा वापस गेलो. काय म्हणतात नारायण? पृथ्वीवर मी पाय कुठे ठेवू हे मला कळेना, म्हणून मी वापस गेलो. म्हणे किती मोठी जागा आहे पृथ्वीवर, तुम्हाला पाय ठेवायला जागा नाही? तसं नाही भोलेनाथ, पृथ्वीवरच्या प्रत्येक दगडामध्ये मला शंकर दिसतो. हर कंकड़ में शंकर भरा है, शंकर बसा है. हम पैर रखे तो कहाँ रखे, आम्ही पाय ठेवावा तर कुठे कुठे ठेवावा? पृथ्वीच्या प्रत्येक दगडामध्ये भगवान भोलेनाथ तुमचं वास्तव्य आहे, आम्हाला पाऊल ठेवता येत नाही, म्हणून जवळ येऊन आम्ही बऱ्याच वेळेला वापस गेलो. भोलेनाथ बोलले, नारायणा मला तर तुमच्याशिवाय करमत नाही आणि तुम्हाला तर पाऊल ठेवता येत नाही. एक काम करा ना, तुम्ही असं शरीर धारण करा की त्या शरीराला पायच नाही, बिना पायाचं शरीर धारण करा. म्हणजे तुम्हाला कुठे शिवलिंगावर पाय ठेवलाय याचं दुःख तुमच्या मनाला होणार नाही आणि तुमचा स्पर्श मला होईल, तुम्ही माझ्या जवळ याल, तुमची भेट मला होईल, त्या आनंदात मी राहील. तर पाय नसलेलं शरीर असा कोणता जीव आहे की त्याला पाय नाहीत पण बिना पायाचा पळतो काय, चालतो काय? कोणता जीव आहे बिना पायाचा? साप. तर सर्परूप धारण केलं श्री विष्णू भगवंतानं, श्री नारायणानं, आणि सर्पाचं रूप घेऊन जे महादेवाला भेटायला निघाले, तो महादेवाला एवढा आनंद झाला, भोलेनाथानं विष्णू भगवंताला उचललं, पाय तर जमिनीवर ठेवायचे दूरच राहू द्या, जसं उचललं एवढा सन्मान केला की गळ्यातच धारण केलं. पण महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे तो भगवान नारायणाचं रूप आहे, श्री विष्णूचं रूप आहे. दोघांचं खूप प्रेम आहे. शंकरजीच्या गळ्यामध्ये जो साप आहे, फणा आहे,
त्या सापाचं तोंड कानाजवळ आहे. दोघांचं शास्त्र चर्चा चिंतन चालतं. एकमेकाचं हितगुज दोघे तिथे बोलतात, ऐकतात. म्हणून महादेवाच्या गळ्यातल्या सापाला कधी सामान्य समजू नये, तर तो भोलानाथ आपल्या गळ्यामध्ये साक्षात श्री विष्णूला धारण करून फिरतो. तसं महादेवाच्या गळ्यामध्ये, महादेवाच्या पूर्ण शरीरावर 6 साप आहेत. पहा, 6 म्हणजे 2 दंडात, 1 कमरेला, 1 डमरूला आणि 1 जटेला, असे 6 साप भोलेनाथाच्या पूर्ण शरीरावरती आहेत. एक तर साप कळाला की नारायण आहे गळ्यातला. दंडाचे, डमरूचा, कमरेचा आणि वर जटेला गुंडाळलेला ही साप कोण आहेत? तर इतर जे नाग आहेत त्या महादेवांच्या मुलींचे प्रतीक आहेत. भगवान भोलेनाथाला 5-6 कन्या आहेत. त्यातल्या 5 कन्या भोलेनाथाच्या शरीरावरती वास्तव्य करतात. तर त्या कन्या कोणत्या? जया, विषहरा, शामलीवारी, दौतली आणि देव. या 5 कन्या महादेवाच्या पूर्ण अंगावरती आहेत. आणि शिवमहापुराण कथेमध्ये सध्या श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज यांचं पूर्ण भारतभर त्या ठिकाणी त्यांच्या शिवमहापुराण कथेचं वातावरण आहे. शिवकथेतून ते असे उपाय लोकांना सांगतात की त्यातून अनेको लोकांच्या अडचणी संपल्या. शिवभक्ती, शिव उपासना करून लोकांच्या जीवनातल्या समस्या दूर गेल्या आणि ती माणसं आज सुखी झाली. तर श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या लोकांना 2-2 गोळ्या खाऊनही रात्री झोप येत नसेल, त्या लोकांनी संध्याकाळी झोपायच्या वेळेला आचमन कळतं का? पाणी हातावर घ्यायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि पाणी प्यायचं, त्याला आचमन म्हणतात. तर ज्यांना झोप येत नाही त्या लोकांनी 1 चमचाभर पाणी तळ हातावर घ्यावं. तळ हातावर पाणी घेऊन महादेवाच्या 5 मुलींचं नाव घ्यावं. जया, ते पाणी पिऊन घ्यावं. परत हातावर पाणी घ्यावं. विषहरा, ते पाणी पिऊन घ्यावं. परत 3रं घोट पाणी घ्यावं तळ हातावर. शामलीवारी, ते पाणी प्यावं. नंतर हातावर पाणी घ्यावं. दौतली, ते आचमन करावं. आणि देव असं नाव घेऊन 5 वेळा आचमन करावं. 11 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय 11 वेळा या मंत्रांचा जाप करावा. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज सांगतात, 5 मुलींची नावं घेतली, 11 वेळा जर आपण ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जर उच्चार केला तर कसल्याही ज्या माणसाची झोप उडाली, कितीही निद्रानाश होऊ द्या, त्या माणसाला सुखाची झोप येते. हा महाराजांनी सांगितलेला शिवमहापुराणमधील उपाय आहे. तर बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे, महादेवाच्या गळ्यामधला जो मुख्य सर्प आहे तो कोण आहे? तर भगवान नारायण आहेत. या पृथ्वीचे मालक भगवान भोलेनाथ आहेत. कारण पृथ्वीची देवता भगवान शंकर, आकाशाची देवता भगवान विष्णू, वायूची देवता भगवान सूर्यनारायण, जलाची देवता गणपती बाप्पा आणि अग्नीची देवता मा जगदंबा. या 5 देवांपासून ही पंचमहाभूते निर्माण झालेले आहेत. आणि दुसरी विशेष गोष्ट आहे का, आपलं शरीर सुद्धा या 5 देवांच्या पंचमहाभूतापासूनच तयार झालेलं आहे. म्हणून आपल्या देवघरामध्ये या 5 देवांना मोलाचं स्थान आहे. आपल्या देवघरामध्ये 5 देवता असाव्यात. त्या कोणत्या? पुढे पुढे तर सांगणारच आहे, पण आजही ऐकून घ्या. आपल्या देवघरामध्ये धातूचं शिवलिंग असावं किंवा स्फटिकाचं असावं. आपल्या देवघरामध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती किंवा रंगनाथ असतात ना, रंगनाथ असावेत. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी. आपल्या देवघरामध्ये मा जगदंबेची मूर्ती असावी. आणि आपल्या देवघरामध्ये भगवान सूर्यनारायण किंवा कुलदेवता यांच्या मूर्त्या असाव्यात. ह्या 5 देवता देवघरामध्ये असल्याच पाहिजेत.
5 पैकी एक जरी गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, पूजेचं फळ मिळणार नाही. या 5 देवता असाव्यात. कोणत्या? भगवान सूर्यनारायण, त्यांचं गोलचक्र ते जर तांब्याचं असेल तर विशेष फायद्याचं आहे. घरामध्ये पूर्व दिशेला जर तांब्याचं सूर्याचं गोलचक्र जर लावलं आपण, म्हणजे देवघरात तर कुलदैवत असावे किंवा सूर्याचं गोलचक्र असावं, कुलदैवत माहीत नाही असेल तर, पण घरामध्ये पूर्व दिशेला तांब्याचं जर सूर्याचं गोलचक्र लावलं आपण तर त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, लोकांचा विचार सकारात्मक बनतो, त्या घरातलं दारिद्र्य संपतं, आरोग्य चांगलं राहतं. म्हणून तांब्याचं मोठं गोलचक्र भिंतीवरती पूर्व दिशेला लावलं पाहिजे. तर ऐका, या देवांना देव पंचायतांमध्ये स्थान आहे. ही 5 देवता आहेत, त्याच्यामध्ये माझ्या महादेवाचं मोलाचं स्थान आहे. कुणी कुणी म्हणतं देवघरात महादेव ठेवायचे का नाही ठेवायचे, तर धातूचं जे शिवलिंग आहे ना ते देवघरामध्ये ठेवायचं. मग ते स्फटिकाचं असेल, पितळी असेल, तांब्याचं असेल, पंचधातूचं असेल किंवा पाऱ्याचं असेल, तर छोटंसं शिवलिंग तुम्ही देवघरात ठेवलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं देवघर पूर्ण होत नाही. कारण भगवान भोलेनाथ हा पृथ्वीचा मालक आहेत, या पृथ्वीचे मालक आहेत ते. आणि भोलेनाथाशिवाय देवघर तर पूर्ण होऊ शकत नाही. पृथ्वीचे मालक भगवान शंकर असल्या कारणानं सायंकाळच्या वेळेला रोज पृथ्वीवरती फेरी घालण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात. प्रदोष कालामध्ये आपण म्हणतो की घर झाडून काढू नका, अगोदरच सायंकाळ व्हायच्या अगोदरच झाडा, देवाला दिवा लावा, तुळशीला दिवा लावा आणि त्यावेळेला नामस्मरण करत बसा. असं का सांगतात? तर त्यावेळेला भगवान भोलेनाथाची फेरी असते. हेही मी तुम्हाला विस्तारानं पुढे पुढे सांगणारच आहे. पण माझा मोलाचा विषय असा आहे की भगवान भोलेनाथ या पृथ्वीचा मालक आहेत, म्हणून त्या मालकाचा मान ठेवणं, जबाबदारीनं कर्तव्यानं आपण राहणं, काही आपल्या जबाबदारीच्या गोष्टी आहेत. भोलेनाथाच्या हरि ओम में ओम समाया है, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है. जय हो हरि बोल. जय भोलानाथ. मेरे भोले के माथे पे गंगा है, मेरे भोले के माथे पे गंगा है, मेरे भोले के माथे पे गंगा है, मेरे भोले के माथे पे गंगा है. गंगा में जय हो, गंगा में जय हो, गंगा में ओम समाया आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है,
मेरे भोले के माथे पे चंदा है, मेरे भोले के माथे पे चंदा है, मेरे भोले के माथे पे चंदा है, मेरे भोले के माथे पे चंदा है। चंदा में चंदा में चंदा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरे ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। मेरे भोले के हाथों में डमरू है, मेरे भोले के हाथों में डमरू है। है डमरू वाला। मेरे भोले के हाथों में डमरू है, मेरे भोले के हाथों में डमरू है, मेरे भोले के हाथों में डमरू है। मेरे भोले के हाथों में डमरू है। डमरू में डमरू में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में हर हर। या पृथ्वीचा मालक भगवान भोलेनाथ आहे, म्हणून मालकाला आपण मान्यता दिलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला सुख लागू शकत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय. पण या शिवमहापुराण कथेमध्ये प्रवेश करत असताना शिवकथा ऐकल्यानंतर आमचा काय फायदा होणार आहे, तर ही कथा सगळ्यांचं कल्याण करते. या कथेनं पापी माणसाचा उद्धार होतो, पुण्यवानाचं कल्याण होतं. तर शिवमहापुराण कथेचं महात्म्य सुरुवातीला आलेलं आहे. आणि शिवमहापुराण कथेचं महात्म्य सांगत असताना एका पुरुषाची कथा आलेली आहे. पृथ्वीवरती एक ब्राह्मण परिवार आहे. त्या ब्राह्मण परिवारामध्ये देवराज नावाचा एक मुलगा आहे. तो देवराज, नाव त्याचं देवराज आहे, पण कर्म सगळी राक्षसांसारखी आहेत, दैत्यांसारखी आहेत. कधी कधी लोकांची नावं खूप चांगली असतात, पण नावाप्रमाणे माणसं व्यवहार करत नाहीत. नाव गंगूबाई, पण महिनाभर आंघोळ नाही. नाव दीपक, पण दीपक एवढा काळा की त्याला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं, एवढा काळा. नाव आहे पण नावाप्रमाणे व्यवहार नाही. नाव शांताबाई, पण भांडणाची खूपच घाई. भांडण केल्याशिवाय खाल्लेलं सुद्धा पचत नाही. नावाप्रमाणे आहेत का माणसं? तसा हा देवराज, नाव तर किती गोड आहे.
पण व्यवहार त्याचा दैत्यासारखा आहे. तो देवराज एवढा कुकर्मी, चांगल्या परिवारात त्याचा जन्म झालाय, पण त्या परिवाराचं महत्व त्याला नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला पुण्य येणं, प्रारब्धानं परिवार चांगले मिळतात, पण आपल्याला त्या परिवाराचं महत्व न लागल्यामुळे आपण चुकीचं वागतो आणि आपल्या कुकर्मामुळे परिवाराची नावं खराब होतात. एखाद्या गोष्टी जर आपल्याला परंपरेनं मिळत असतील तर त्याचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, आणखी उन्नत झालं पाहिजे. पण काही लोकांना ते करता येत नाही. या देवराजचा चांगल्या परिवारात जन्म झाला, पण हा वाईट होता मुलगा. कमी वयातच त्याला जुगाराचा छंद लागला. कमी वयामध्ये तो व्यसनाच्या अधीन गेला. आई वडिलांना वाईट वाटतंय. आई वडील म्हणतात, आपण पवित्र कुळातले आहोत, पण आपला मुलगा वाईट निवडलाय. आता तो आपली पूजा पाठाची परंपरा पुढे घेऊन चालणार नाही. वाईट वाटतंय की मुलगा आता सगळं आतापर्यंत कमवलेलं एक अस्तित्व तो गमावणार आहे. आई वडील दुःखी आहेत, पण त्या देवराजला त्याचं कसलंच भान नाही. देवराज आता सुधारेल, मग सुधारेल, त्याला वारंवार चांगलं समजावून सांगताय, पण देवराजमध्ये परिवर्तनाचं कसलंच त्या ठिकाणी लक्षण नाहीये. शेवटी आईवडील वैतागले आणि आईवडील म्हणतात, याचं लग्न करून देऊ, याच्या गळ्यामध्ये जिम्मेदारी पडली ना मग हा चांगला राहील. पण आपण खूप मोठी चूक करतोय. मी तर म्हणेल, बिघडलेल्या मुलांची लवकर लग्नच लावू नका, का तुमची डोकेदुखी वाढल. पोरगा आपलं ऐकत नाही, बायकोचं तरी ऐकल. जे अगोदरच बिघडलेलं आहे त्याला कुणाचीच किंमत लागत नसते, आणि तुम्ही बायकोचं ऐकल म्हणून जर त्याचं लग्न लावून दिलं तर तुमची डोकेदुखी वाढलीच म्हणून समजा. एक तर तुमचा मुलगा, तुमची डोकेदुखी, आणि त्यात नवीन सून आणली, त्या लेकराचा विचारानं आणखी तुमचं डोकं दुखलं. पण लोक काय म्हणतात, आपली जी जिम्मेदारी ना ते दुसऱ्यांच्या गळ्यामध्ये ढकलून देऊन लोक रिकामी होतात. देवराजच्या आईवडिलांनी विचार केला की याचं लग्न लावून देऊ, म्हणजे याला याची बुद्धी जागेवर येईल, जबाबदारी कळेल, याला प्रपंचाची काय जबाबदारी आहे ते त्याला समजेल. पण मुळातच हा देवराज एवढा बेजबाबदार होता की जबाबदारी शब्दाचा अर्थच त्याला कळत नव्हता. लग्न झालं तर तो अधिकच स्वैर बनला. म्हणे आता तर कसलं टेन्शन नाही, आता तर जुगार तो गावात नाही घरात त्यानं चालू केला. व्यसन करायचं आणि बाहेरच पडायचा, पण आता घरापर्यंत येऊ लागला. आई वडील खूप दुःखी झाले. आई वडिलांना भयंकर वाईट वाटतंय. त्याच्या चिंतेमध्ये मायबाप मरण पावले. ज्या वेळेला असुरी वृत्तीची संतान मायबापाच्या पोटी जन्माला येते ना, मायबाप स्वतःचं जीवन हरवून बसलेलं असतात. संतती हीच संपत्ती असते आई वडिलांची, पण संततीच्या बाबतीतही जर मायबाप फसल्या गेले तर मायबापाला शेवटपर्यंत दुःख असतं. परमेश्वरा, कुण्या जन्माचा पाप की असला वाईट पुत्र आमच्या पोटी जन्माला आला, या विचारानं मायबाप नेहमीच दुःखी असतात. त्या देवराज आपल्या आईवडील दुःखी आहे त्याचं भान नव्हतं. देवराजच्या डोक्यात एकच, कुठून धन चोरून आणू, कुणाचं घर लुटू, कुणाचा घात करू, सगळ्या वाईट गोष्टी. देवराज असा होता जणू वाल्ह्या कोळ्याचं दुसरं रूप. त्या देवराजनं धनासाठी एवढ्या लोकांची मस्तकं कापली, एवढी त्यानं माणसं मारली, एवढी त्यानं लुटमार केली की त्या भागातला तो प्रख्यात गुंडा बनला, कुख्यात डाकू झाला तो त्या भागातला. लोकांच्या मनामध्ये त्याची भीती निर्माण झाली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्याच्या धनावर जर आपण आपलं लक्ष ठेवलं, दुसऱ्याच्या संपत्तीवर जर आपला डोळा असेल आणि आपण दुसऱ्याचं धन त्याला त्रास देऊन जर आपण धन मिळवलं तर आपल्याही धनावर कुणाचा तरी डोळा असतोच. हा निसर्गाचा नियम आहे. देवराजनं एवढी लुटमार केली
लाखो लोकांना मारलं, त्यांच्याजवळचं धन लुटलं, धन घरामध्ये साठवून ठेवलं. पण या देवराजच्या धनावर त्याच नगरीमध्ये राहणारी शोभावती नावाची वेश्या, तिचं लक्ष होतं. ती शोभावती म्हणते की याचं धन मी कधी हडप करेल. देवराज एकदा तिच्या हाताला लागला पाहिजे या विचारामध्ये शोभावती आहे. आणि ती शोभावती वाटच पाहून होती की मला देवराजची शिकार करायची. देवराज धनवान लोकांची शिकार करत होता, पण देवराजच्या शिकारीवरती ती शोभावती नावाची वेश्या बसलेली होती. याच्यातून आपण शिकायचंय. भलेही आपण स्वार्थासाठी कोणाची शिकार करण्यासाठी बसलो असल, तर आपलीही शिकार करण्यासाठी कोणी ना कोणी बसलेलं असतंच. एक दिवस देवराज खूप त्यानं धन लुटले, घरी नेऊन ठेवले आणि मदिरा पिऊन एवढा मस्त झाला की गावाच्या बाजूला एक सरोवर होतं, त्या सरोवराच्या काठावर बेधुंद नशेमध्ये पडलेला आहे तो. शोभावतीला कळालं की हा देवराज तिथे पडलेला आहे. माझ्या ताईंनो, शिवमहापुराण कथा, या कथेचा वक्ता बदलला की कथेचा भावही बदलतो. कथा त्याच असतात, फक्त सांगणारा बदलला की कथेचं स्वरूप बदलतं. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्या मुखातून आपण वेगळ्या पद्धतीने कथा ऐकली असेल. आणखी एखाद्या वक्त्याचं शिवमहापुराण ऐकलं असेल तर त्यांच्याकडून वेगळ्याच पद्धतीने ऐकायला मिळेल. कथा त्याच आहेत, फक्त सांगणाराचा ढंग कसा आहे, वक्त्याच्या वक्तृत्वावर त्या कथेचं सौंदर्य दडलेलं असतं. त्या देवराजला पकडण्यासाठी, घरी आणण्यासाठी त्या शोभावती नावाच्या वेश्येनं आपले सेवेकरी पाठवले. शोभावतीनं सांगितलं, जा देवराजला घेऊन या. नशेमध्ये धूत पडलेल्या त्या देवराजला शोभावतीच्या सेवेकऱ्यांनी उचललं आणि त्याला घेऊन आले शोभावतीच्या घरी. रात्रभर नशेमध्ये धुंद होता तो. त्याची नशा उतरली, त्याने डोळे उघडून पाहिलं, अरे हे घर सजलेलं आहे, हे वेगळंच घर आहे. कोण कुणाचं घर आहे, मी कुठे आलो, मला कोण घेऊन आलं. शोभावती सुंदर शृंगार करून समोर आली. एवढा शृंगार केलाय तिनं. ती शोभावती म्हणते, देवराज विचारात पडू नको, हे माझं घर आहे, मी शोभावती आहे. शोभावती, कोण तू? या भागातली मी सुंदरी आहे, माझ्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. देवराज, श्रीमंताच्या स्वप्नातली सुंदरी मी आहे, पण माझ्या स्वप्नातला सुंदर पुरुष तू आहेस. वेश्येचं कधीच कुणावर प्रेम नसतं. वेश्यास्त्रीचं प्रेम त्या व्यक्तीच्या धनावरती असतं, तिचं कधी कुणावर प्रेम नसतं. ती वेश्यास्त्री म्हणते, देवराज, अरे लाखो लोक माझ्या सौंदर्याची एक झलक पाहण्यासाठी तरसतात, आणि मी कितीतरी वर्षापासून तुझ्या दर्शनासाठी तरसत होते. अरे आज तो सोन्याचा दिवस उगवला की तू माझ्या घराला आला. तू काय आला असता देवराज, मी तुला माझ्या बुद्धीने इथपर्यंत घेऊन आले. माझं खूप प्रेम आहे देवराज तुझ्यावर, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर आणि मला सोडून जाऊ नकोस. ए सुंदरी, माझं लग्न झालेलं आहे आणि माझं प्रेम फक्त धनावरती आहे, कुठल्या स्त्रीवर नाही. देवराज, अरे हीच तर तुझी खासियत आहे, त्याच्यामुळे तर तू मला फार आवडतो. अरे ही लोक पैशाची उधळण माझ्यावरती करतात, माझ्या सौंदर्याला पाहण्यासाठी भळभळतात, पण तुझं लक्ष सौंदर्याकडे नाही, धनाकडे. हेच तुझं वैशिष्ट्य तर मला आवडतं की कुठल्याच स्त्रीवरती तुझं प्रेम नाही. देवराज, पण माझं प्रेम तुझ्यावरती, माझा स्वीकार कर. एवढं गोड बोलते ती त्याला. तिनं सांगितलं, देवराज, माझ्या सौंदर्यावर किती लोक मरतात हे जर तुला पाहायचं असेल तर माझ्या मागे मागे चाल. अरे मी ओठात दाबलेल्या सुपारीचा खडा खिडकीतून मी बाहेर फेकू दे, त्या सुपारीच्या तुकड्यांना मिळवण्यासाठी हजारो लोक तडफडतात.
तासनतास वाट पाहतात. माझं फक्त रूप पाहण्यासाठी लोक खिडकीच्या दाराला तासनतास उभे राहतात. माझं नृत्य पाहण्यासाठी लोक पैशांची उधळण करतात. तरी मी कुणाला मिळत नाही, पण माझा जीव तुझ्यावरती आहे. देवराज, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. काय भुलवती ती त्याला शब्दामध्ये, आणि खरंच ती तेवढी सुंदर होती. ती म्हणते, देवराज, मी बोलते ते खरं आहे की खोटं, तुला जर तपासायचं असेल तर तू माझ्या मागे मागे चाल. दुसऱ्या मजल्यावरती ती खिडक्यांच्या भोवती फिरणार होती. ज्या खिडकीतून ती रोज सुपारीचा तोंडातला तुकडा बाहेर फेकत होती, तिथं हजारो लोक तो तुकडा घेण्यासाठी तडफडत होते. शोभावती एका खिडकीच्या समोर गेली, तोंडातलं सुपारीचे तुकडे काढले, बाहेर फेकले आणि ती पुढे गेली. पण त्या खिडकीतून बाहेर फेकलेले तुकडे घेण्यासाठी लोकांची भांडणं लागलेली होती. आणि हे देवराजनं खिडकीतून पाहिलं होतं. देवराज आश्चर्यचकित झाला होता. बाप रे बाप. शोभावती म्हटली, पाहिलं का देवराज, माझ्या उष्ट्या सुपारीसाठी लोक किती तडफडतात. देवराज, आता पहा, माझं एक स्वरूप, माझं चेहरा पाहण्यासाठी लोक किती तडफडलेले असतात. शोभावतीनं फक्त पडदा खिडकीचा बाजूला सारला आणि तिनं हास्य केलं, हसलीये. खिडकीतली लोक उड्या मारायला लागली. समोर, खिडकीच्या समोर हजारो लोक होते. उड्या मारायला लागली. शोभावती, शोभावती म्हणायला लागली. त्या शोभावतीनं दाखवलं, पहा देवराज, किती लोक माझं रूप पाहण्यासाठी तडफडतायत. अरे, ही लोक तासन तासापासून उभी आहे. देवराजनं पाहिलं, बाप रे बाप. शोभावती म्हणते, अजून पहा. एक नगारा वाजला आणि एकच धनवान पुरुष आतमध्ये आला. शोभावतीनं त्याच्यासमोर नृत्य केलं आणि त्या धनवानानं पैशांचा पूर, पर्वतच त्याच्या अंगावरती पैशाचा उभा केला. देवराज, पाहिलंस का, किती लोक माझ्यावर पैशाची उधळण करतात, पण या लोकात माझं मन नाही, माझं प्रेम तुझ्यावरती आहे. देवराज चकित झाला. देवराज म्हटला, बाप रे बाप, ही एवढी अप्रतिम सुंदर तरुणी, पैशाची उधळण लोक हिच्यावरती करतात. हिच्या ओठातल्या सुपारीसाठी लोक मरतात. तिचं रूप पाहण्यासाठी तासनतास डोळे फाडून उभे राहतात. आणि हिचं प्रेम आपल्यावर भुलला तो. ज्या दिवशी तो शोभावतीच्या घरी गेला, त्या दिवसानंतर त्यानं स्वतःच्या घराचं तोंडच पाहिलं नाही. घरी गेलाच नाही. आयुष्यभरात लोकांना लुटून त्यानं जे धन कमावलं होतं, ते सगळं धन त्यानं शोभावतीला देऊन टाकलं. तिला तेच तर पाहिजे होतं. शोभावतीला त्यानं धन दिलं. आता वयोवृद्ध झाला, अंगातली ताकद संपली, धनही संपलं. आता शोभावतीच्या लक्षात आलं, आता हा काही आपल्या कामाचा नाही. आता हा धनही कमवू शकत नाही आणि याचं शरीरही आता चांगलं राहिलेलं नाही. आता याला इथं ठेवलं तर दुसरे धनवान लोक आपल्याकडे येणार नाहीत. वेश्या येते. तिनं असं काही भूलभुलैया केला. ती बोलली, देवराज, किती प्रेम करतोस रे माझ्यावर? शोभावती, मी सांगू शकत नाही तुझ्यावर एवढं प्रेम करतो. देवराज, खरं खरं सांग, किती प्रेम करतोस? शोभावती, आकाशातला चंद्र काढून आणेन, मी तुला देईल. तुझ्यासाठी मी स्वतःला मस्तक कापेन, तुझ्या चरणावर वाहीन, एवढं प्रेम मी तुझ्यावरती करतो. शोभावती बोलली, देवराज, मला खरंच तू माझ्यावर किती प्रेम करतो याची परीक्षा घ्यायची. घे ना परीक्षा. एकच काम कर देवराज, तुझ्या पत्नीचं आणि तुझ्या लेकराचं मस्तक कापून आण. जर तू माझ्यासाठी तुझ्या परिवारातल्या लोकांचं मस्तक कापून घेऊन आला तर मी समजेन तुझं माझ्यावर प्रेम आहे. हा दुर्बुद्धी देवराज, याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. कारण कुठलंच चांगलं कर्म त्यानं जीवनात केलं नव्हतं. वाईट कर्म करणाऱ्या लोकांची बुद्धी काम करत नाही. बुद्धी भ्रष्ट होते त्यांची उतारवायाला. तो देवराज गेला, झोपलेल्या पत्नीचं मस्तक कापलं की ज्यानं आयुष्यभर त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं होतं. ती रोज देवाला एकच प्रार्थना करत होती, देवा, जिथं कुठं माझा पती असेल ना, त्याला सुखात ठेव. त्याची लग्नाची पत्नी
रोज देवाला दिवा लावून प्रार्थना करत होती. ती असं म्हणत नव्हती की हा दृष्ट पती माझा पती पापी आहे. ती म्हणत होती देवा जसा असेल तसा